शुभ दिवस. समजा फुफ्फुसामध्ये पाणी झाले कोणत्याही कारणाने किंवा हृदयविकार, किडनीचे आजार यामुळे जर फुफ्फुसामध्ये जर का पाणी झाले तर योग्य ते अँटीबायोटिक्स आणि लगीवाटे पाणी बाहेर काढणारे काही औषधे चा डोस डॉक्टर मित्र देतात. तथापि डॉक्टरांचे उपचार चालू असताना फुफ्फुसांच्या आरोग्याला आधार द्यायचा असेल किंवा आधार देण्यासाठी फुफ्फुसाचे कार्य चांगले राहावे म्हणून किंवा पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी तुम्ही जीवनशैलीमध्ये काही महत्त्वाचे बदल करू शकता. डॉक्टरांचे उपचार सुरू असताना फुफ्फुसाला आधार मिळावा, फुफ्फुसाच्या आरोग्याला आधार मिळावा, फुफ्फुसाचे कार्य चांगले चालावे आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी जीवनशैलीमध्ये काही महत्त्वाचे बदल करायचे असतात. ते आपणास माहीत असणे गरजेचे आहे. तेव्हा फुफ्फुसाची काळजी घेण्यासाठी जीवनशैलीत कृपया हे बदल करा. नंबर 1, आहारात मिठाचे प्रमाण अत्यंत कमी ठेवा. मीठ शरीरात पाणी साठवून ठेवते आणि ज्यामुळे फुफ्फुसातील पाण्याचा त्रास वाढू शकतो आणि म्हणूनच मिठाचे प्रमाण कमी करा. 2, बिडी, सिगारेट किंवा कोणत्याही प्रकारच्या धुरापासून दूर राहा, कारण यामुळे फुफ्फुसाचे आणखीच नुकसान होण्याची शक्यता असते. नंबर 3, श्वसन नलिका मोकळी होण्यासाठी साध्या गरम पाण्याची किंवा ओवा घातलेल्या पाण्याची वाफ घ्या. त्यामुळे देखील तुम्हाला त्रास कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही. काय करायचं? श्वासनलिका मोकळी होण्यासाठी साध्या गरम पाण्याची किंवा ओवा घातलेल्या पाण्याची वाफ घ्यायची बघा. नंबर 4, आल्याचा चहा किंवा सुंठ उकळलेले पाणी पिल्यानं काय होतं? कफ बाहेर पडतो आणि जड, तेलकट, बेकरी पदार्थ पूर्णपणे बंद करा. फुफ्फुसामध्ये पाणी साचल्यानंतर बेकरी पदार्थ पूर्णपणे बंद करा. वाढत्या वजनामुळे हृदय आणि फुफ्फुसावर ताण येत असतो आणि त्यामुळे वजन आटोक्यात ठेवा. डॉक्टरच्या सल्ल्याने किंवा परवानगीने श्वसनाचे हलके व्यायाम करायला काहीही हरकत नाही. उदाहरणार्थ अनुलोम विलोम यासारखे प्राणायाम करा, ज्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. थोडक्यात काय तर जर तुमच्या फुफ्फुसामध्ये पाणी झाले, हृदयविकार, न्यूमोनिया, किडनीचे आजार किंवा कोणत्याही कारणामुळे तुमच्या फुफ्फुसात पाणी झाले तर हे उपाय करायला काही हरकत नाही. तेव्हा सर्वोत्तम उपाय घरगुती कुठला असेल तर 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा किंवा 1 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा, मिसळायचा आणि ते पाणी दिवसभर प्यायचे. असे हे पाणी पिल्याने तुमच्या फुफ्फुसातील पाणी बाहेर पडण्याला मदत होते आणि होणारा त्रास कमी होतो. त्यामुळे 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा किंवा 1 चमचा खाण्याचा सोडा टाकून ते पाणी दिवसभर पित राहा.
होणारा त्रास कमी होईल. तसेच डॉक्टरच्या सल्ल्याने म्हणा किंवा परवानगीने म्हणा, अनुलोम आणि विलोम हा प्राणायाम करा, ज्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते बघा या प्राणायामाने. थोडक्यात काय, जर फुफ्फुसात पाणी झाले तर आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी करा. धूम्रपान पूर्णपणे बंद करा. नंबर 3, ओवा घातलेल्या गरम पाण्याची वाफ घ्या. नंबर 4, हलका आहार घ्या. श्वसनामध्ये हलका आहार घ्या. नंबर 5, वजन नियंत्रित ठेवा. हे जर एवढं जरी केलं तर तुमचा फुफ्फुसामध्ये पाणी झाल्यानंतर जो त्रास होतो तो काही प्रमाणात का होईना पण कमी होतो, हे लक्षात ठेवा. हे उपचार चालू असताना हे तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने करू शकता. तेव्हा प्राणायाम कोणता करायचा, तर अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा. याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. आणि 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा किंवा 1 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आणि ते पाणी थोडे थोडे असे दिवसभर पीत राहायचे. यामुळे तुमच्या फुफ्फुसातील साचलेले पाणी कमी होण्यास मदत होईल आणि जो काही त्रास होतो तो त्रास कमी होण्यास मदत होईल. तेव्हा फुफ्फुसात पाणी साचले तर फक्त एवढं करा. हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटल्यास, युजफुल वाटल्यास एक लाईक करा. इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.